दुर्गाताई पाहुण्या गेल्या का आता? मी पाहुणे असतील म्हणून आली बापा. पाहुण्या तर मग अशी जेवण झाला आणि अर्धा तास थांबल्या आणि सरपंच ताईच्या घरी बसायला जायचं आहे म्हणाले आणि गेल्या. हो का? मी म्हटली आता चालली जाते आणि तुमच्या घरूनच नेते पाहुण्यांना म्हणून आली होती बापा. काकूच्या तर घरी नाही गेली मी बोलवायला. म्हटलं आता इकडे येणारच आहेत ना, इथूनच बोलवून घेईन म्हटली. आधीच यायला पाहिजेत होता. आता चालली जाते काकूच्या इथं की पाहुण्यांना घेऊन चला म्हणून. अहो बापा रजनी, जाऊन काही फायदा नाही, त्या गावी चालल्या. बापा एवढ्या लवकर गावी चालल्या? रसाईसाठी आल्या तर 4 दिवस थांबावं लागते. 2 दिवसातच चालल्या बापा त्या तर. हो, त्या माझ्या जाऊबाई आहेत नाही का पार्वती ताई, त्यांच्या बहीण लेक उद्या चालले खरं ते बाहेर. ते तिकडे कंपनीमध्ये असतील तर उद्या जाणार आहेत. त्याच्या घाईनी ते चालले. कोण कोण आले होते तर पाहुणे? लक्ष्मीची आई होती आणि लक्ष्मीची मोठी आई आणि लक्ष्मीची मावशी. 3 जणी आल्या होत्या. 3 म्हणजे 4 जणी आल्या होत्या. लक्ष्मीची बहीणही आली होती. ह्या लक्ष्मी किती बहिणी आहेत ना? लक्ष्मी वगैरे ना 3 बहिणी आहेत, पण एक बहीण ना त्याची मावशीच्याच इथं राहते. लग्न बिग्न सगळे मावशीच्या इथूनच होणार आहे तिच्या. हो का? लक्ष्मीच्या ना मावशीला 2 मुलंच आहेत, मुली काही आहेत नाही. लक्ष्मीची एक बहीण लहानपणापासूनच त्यांच्याकडे राहते. असा चल ना रजनी, आतमध्ये चल. इकडे बाहेर आवाज मारते तू. मी म्हटली कोण आवाज मारत आहे म्हणून इकडे आली. नाही आता आतमध्ये नाही, आता झाडू बिडू लावा लागेल ना. चल ना, थोडासे भजी खा ना. पाहुण्या ना चांगले जेवलेच नाही बापा. नाश्ता बिस्ता केला असेल? हो, नाश्ता म्हणजे त्या कुंताच्या घरी केला खरं नाश्ता. ते कुंताई आली होती ना बोलवायसाठी, तर कुंतानं अप्पे बनवले असेल तर अप्प्याचा नाश्ता झाला म्हणे तिथं. जेवल्या वगैरे म्हणा, आपण भजी बिजी जास्त खाल्ला नाही. गुलाबजामुन बनवतो म्हणत होते ना? नाही बापा नाही म्हणाले, मला भिजवूच नाही दिलं, तसाच ठेवायला लावलं पॅकेट. हो का? नाहीच म्हणाले तर मग आता काय करायचं? नाही बनवली मग भजी कढी पुऱ्या आणि भात भाजी बस वरण. चल थोडासे खाऊन पाय बरं कसे झाले तर, टेस्टी झाले की नाही झाले तर. बापा तुमच्या हाताचे टेस्टी नाही होतील तर का? रजनी सिटीला काम नाही आणली? सिटी ना झोपली आहे म्हणून नाही आली, नाही तर बापा ते आली नसती माझ्यासोबत. झोपली आहे का? तिच्यासाठी घेऊन जा प्लेटमध्ये. कशाला प्लेटमध्ये नेऊ? नाही ते उठल्यावर पाठवून देईन वाटल्यास. तसे करशील मग? उठल्यावर पाठवून देशील. मोंटू तुझी मम्मी कुठं आहे? कुठं गावी बी गेली तर नाही? नाही काकू, आहे ना मम्मी घरीच आहे. आवाज दे बरं पटकन, आवाज दे. तुझ्या मम्मीच्या ना लक्षात नाही राहत. ते म्हणतात तर बरोबर आहे, ब्लाऊज शिवूनही नाही होईल तरी का म्हणतात की नाही झाला शिवून झाला, फक्त काज बटन करायचे आहे बस. असे उल्लू बनवतात नाही टेलरनी लोक. आवाज दे ना पटकन, कुठं आहे मम्मी तर तुझी? हो काकू, बाथरूम कडे गेली आहे ना मम्मी, येते ना. काकू मी दुकानात चाललो. हाई बापा सूर्यकांताचा पोरगा एक नाही ऐकत. आवाज दे म्हटले तर तिकडे दुकानात जातो म्हणते. का बाबा सूर्यकांता, मस्त काम आहे तुझ्या तर. मीच मिळाली का तुला उल्लू बनवायसाठी? नाही काकू, कशाला मी तुम्हाला उल्लू बनवणार? नाही तर का उल्लू बनवत आहे? नाही तर का? सकाळी आली होती मी तर का म्हटली तू काज बटन बाकी आहेत फक्त ब्लाऊजचे, करून देते आणि मग घरीच आणून देते म्हटली. तर घरी नाही आणून दिली, काही नाही. का करता काकू, काही सांगा नको. काज बटन करतच होती. 2-3 ब्लाऊजला काज बटन करून झाला आणि एकच ब्लाऊज बाकी होता. पाहुणे आले. कुठले पाहुणे आले? वेळेवरच पाहुणे टपकले का? माझ्या आता भाऊ ना, माझी आता भाऊ झाली होती. कुठं तर लग्नाला गेलो होतो म्हणत तर आले होते, आता गावी जात होते तर मग स्वयंपाक बिंपाक केली, जेवण बिवण केलं आणि आताच गेले ते. दे बापा दे, ते ब्लाऊज दे. झाला की नाही तर काय राहिला? एक ब्लाऊज तर अजून काज बटन करायचा. नाही काकू, केली झाला काज बटन करून ब्लाऊज. पाठवली तरी मोंटूजवळ? कुठं बाबा मोंटूजवळ पाठवली? तो तर आताच गेला ना, मी आली तेव्हाच गेला तो. दुकानात जातो काकू म्हणे. त्याच्या हातात तर काहीच नव्हतं ना. पहा काकू, मोठा विसर भोळा पोरगा आहे माझा. आपल्या आईवर गेला आहे. काय म्हटलं काकू? आवाज नाही आला? काही नाही, खाली हात हलवत गेला तो पोरगा तुझ्या. त्याला म्हटली हे पन्नीने आणि काकू जवळ देशील म्हटली आणि दुकानातून साखर आणशील म्हटली, तर पाय तो विसरला. साखरच आणायला गेला असेल. मम्मी तू काहीतरी येण्यासाठी सांगितली होती ना काकूच्या इथं? पाय आता आठवणीत आला का तुझ्या? कुठपर्यंत गेला ना वापस आला तू? दुकानापर्यंत गेलो ना, वापस आलो. मग असा पोरगा आहे विसर भोळा. जा आता तू साखर आण, काकू आल्या ना, काकू जवळ देते आता. ठीक आहे मम्मी. दे बाबा ब्लाऊज दे. साड्या दिली पाहुणींना. मी म्हटले लक्ष्मीला आणून दिला का म्हटले ब्लाऊज? लक्ष्मी म्हणते नाही म्हणते. मी म्हणलं भल्ली आहे सूर्यकांत तर. नाही मला वाटला जसा म्हणाल म्हणून तुम्ही. आता काकू घरी पाहुणे होते तर कशी आणून दिली असते. तर चाललं का मग आज पाहुण्या? हो, आता काय अर्ध्या तासामध्ये गाडी येऊन जाते. हो का? हो दे ना बापा, दे ना पटकन. तू आता इथं गोष्टी सांगायला बसली. हो आणून देते. नारायण, ते गाडीवाल्याला फोन नाही लावला का?
कशाने जातील पाहुण्या? गाडीवाल्याला बोलवून टाक. त्या तुझ्या मित्राची गाडी होती ना? बाबा बोललो मी लक्ष्मीसोबत या विषयावर. मी म्हटलं गाडी बोलवतो, इथून सरळ घरूनच जा म्हटलं, गाडीवर बसूनच. तर लक्ष्मी सांगायला बसली तिचे बाबा तिकडूनच गाडी पाठवणार आहेत म्हणून. हो का, पाठवणार आहेत का गाडी? हो बाबा, नाही तर मी लावणार होतो फोन, राजूला लावणार होतो फोन की गाडी घेऊन ये बा म्हणून. आणि त्या दिवशी बोललो पण होतो त्याला की म्हटलं गाडीची आवश्यकता वगैरे पडेल तर गाडी मिळेल का म्हटलं, तुझी खाली आहे का म्हटलं. हो म्हणे आता 2-3 दिवस खालीच आहे म्हणे गाडी. पण आता तेच पाठवत आहेत ना तिकडून गाडी, तर मग कशाला सांगायचं. हो हो बरोबर आहे, पाठवून राहिले तर मग ठीक आहे. अहो नारायणचे बाबा, का झालं? अहो विहीनबाई का म्हणत आहे, तुम्ही पण चला म्हणत आहेत सोबत रसाईची म्हणून. तर माझा का विचार आहे, आता नाही जायचं. मग लक्ष्मीला आणायला जावंच लागेल ना, तर तेव्हा चालले जाऊ म्हणते. हो जमते ना तसंही. आता कशाला आता? हो तर आता सांगून देते की मी आता नाही येत म्हणून. आता मलाही दोघी तिघींना तयार करावं लागेल ना सोबत नेण्यासाठी, एकटीच जाईन का मी? तर मग लक्ष्मीला आणणंही होते आणि रसाईच्याही जाणं होते, नाही का? हो हो जमते जमते, तसंच कर. अरे तर ते गाडी कशाला पाठवून राहिले? इकडूनच तर गाडी करून गेले असते. अहो तर ते भाऊ येत असतील ना, म्हणून ते गाडी करून इकडे येत आहेत. आता घ्यासाठी पण यावं लागेल ना त्यांना. ह्याच जातील का बायाच, म्हणून येऊन राहिले ते. असं मी म्हटलं कशाला फालतू, इकडचीच गाडी करून गेले असते. नाही त्यांचं बरोबर आहे. मंजुळा चहा वगैरे बनव आता. अहो तर आता ते भाऊ वगैरे नाही येऊ द्या ना, मग बनवते चहा. आमची तर चहा प्यायची इच्छा नाही आहे. तर मग इबाई भाऊ येत आहे तर काही स्वयंपाक वगैरे? अहो दुर्गा म्हणत होती की भाऊ येणार आहेत तर तिकडेच जेवण करायला घेऊन येतील म्हणून तुम्हाला. आता त्यांच्या घरी घेऊन जाईन का जेवण करायसाठी? काही पण बोलते तू. आता ते बोलली म्हणून म्हटली बापा, मला काय बनवते मी, थोडेसे भजे वगैरे बनवून टाकते. भात भाजी तर आहेच. हो हो घरीच बनव, थोडासे भजे बनवून घे, भात भाजी आहेच. ठीक आहे ना, तशी करते मग, बनवून टाकते थोडासे भजे. आता थांबले असते तर रात्री चांगला पाहुणचार बनवला असता. शांता बनव बरं चहा, बनव बरं पटकन. हो बापा बनवते, बस तुमच्या तोंडातून निघाला की चहा रेडी पाहिजे तुम्हाला. आता आले तर 5 मिनिट नाही झाला. आणि शांता चहा दे लावता. अरे शांता, ह्या काकाच्या घरासमोर गाडी दिसली ना, गाडी दिसली ते टाटा सुमो. अजून कोण पाहुणे आले तर त्यांच्या घरी? अहो अजून कोणी पाहुणे नाही आले, ते आज गावी जात आहेत ना, आता गाडी बोलवला असतील. हो का, जातो म्हटलं मी, काकाला भेटतो म्हणालो, पण मी म्हटलं बेकार आहे बाबा, पाहुणे बिवणे असतील म्हटलं कोणी, मग म्हणतात ना विचारायला आला बा, याला गाडी दिसली तर असं होते ना. हो बरं झालं नाही गेले तर. नाही तर काय उगीच पंचायत कशाला करायची. बायांचं काम राहते, कोणाची घरी गाडी दिसली घराच्या समोर बरोबर जातात. तेव्हा नाही जातील मग नंतर जातील, पण जातातच आणि विचारतात, बाई कोण आले होते तुमच्या घरी, मोठीवाली गाडी दिसली बाबा तुमच्या घरासमोर उभी. तुम्हाला तर मोठा अनुभव आहे जी. तुम्ही विचारले का असे कोणाला? अरे मी नाही विचारलो, आपल्या घरी कोणी पाहुणे बिवणे आले, कोण गाडी गिडी उभी दिसली, मग ते गेल्याच्या नंतर येतात की नाही बाया, बरोबर विचारायला येतात तुला, कोणत्याही निमित्ताने येत असतील. कोणी साखर संपली म्हणून येतात, तर कोणी चायपत्ती संपली म्हणून येतात, आणि बरोबर विचारतात की नाही, सांग तुझ्या आता घरी. हो विचारतात वगैरे म्हणा. गेली नाही का मग तू पाहुण्यांना जेवण सांगायला? आपल्या घरी तर चहाच पेला ना फक्त. जाणार होती दुपारी सांगायला, गेली होती, मग कुंताच्या घराकडूनच गेली मी. तर म्हटलं आता कुंताला भेटून जाते, मग कुंता सांगायला बसले. म्हणते आज 4 वाजेकडे पाहुणे चालल्या म्हणते, आता दुर्गाच्या इथं जेवण करायला गेल्या म्हणते. त्यांच्या घरी आल्या होत्या, नाश्ता वगैरे केला त्यांनी, अप्पे खाल्ला त्यांच्या इथं. आता दुर्गाच्या घरी होता जेवण, दुर्गाच्या घरी जेवले असतील, आणि आता ते गाडी आली तर आता जातील गावी, म्हणून मग मी काही गेली नाही. बनव ना बाबा, लवकर बनव ना चहा. हो बनवते. शांता थोडासा गोड बनवशील चहा. अहो बापा किती गोड चहा पिता तुम्ही, आपल्या इथला का फिका चहा राहते का? नाही फिक्का नाही राहत, पण थोडासा बनवशील म्हणतो गोड. ठीक आहे. कधी म्हणतात गोड कमी बनव, कधी गोड जास्त बनव, यांच्या काही समजतच नाही बापा, यांचे मूड चेंज होत राहतात. लक्ष्मी झाली तयारी? हो झाली ना. कशी दिसत आहे मी? 1 नंबर दिसत आहे लक्ष्मी, 1 नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी. का बाबा तुम्ही पण? असाच माझा आवाज काही तेवढा खास आहे नाही. नाही हो, छान आहे तुमचा आवाज. आता माहेरी चालली तर विचारशील मला. हो आता माहेरी जाता येतं, मग आठवणच करीन का तुमची? असं आठवण नाही करणार? ठीक आहे, मी पण नाही करणार. आठवण कोणाची करतात? जे आपल्या जवळ नाही राहत, दूर राहतात. तुम्ही तर सदैव माझ्या जवळ राहणार आहात, मग मी कशाला तुमची आठवण करीन? पण काही म्हण लक्ष्मी, करमणार नाही बा तू चालली तर, लवकर येशील. नाही आता मी 15 दिवस थांबणार, मग येणार. बापरे 15 दिवस?
ठीक आहे बापा, तू राहा जेव्हापर्यंत तुला राहूशा वाटते तेव्हापर्यंत राहा, पण रोज फोन करत जाशील. हो मी करेन. आणि तुम्ही नाही करणार का? मी पण करीन, पण मी नाही केलो तर तू फोन करायचा ना. हो हो करेन ना. लक्ष्मी झाली का तयारी? चल बाबा, बाबा बोलवत आहेत. हो आई येते येते. चला आता असा छोटासा चेहरा करू नका, मला बरं नाही वाटत मग असा छोटासा चेहरा करता तर. 15 दिवस राहीन म्हणते ना मग. हो नाही राहत ना 15 दिवस. वट सावित्रीच्या आधी येईन ना मी. हा मग ठीक आहे. चल चल, मामीजी बोलवून राहिले ना. हो चला चला. हे बघा ते तुमचे रुमाली वगैरे अलमारीत आहेत बरोबर ठेवले, आणि तुमचे कपडे ते खालच्या खाण्यामध्ये आहेत. हो ठीक आहे ठीक आहे, नाही दिसले तर फोन करीन ना. ठीक आहे मग. अहो बापा, मी का म्हणतो, कपडे गिपडे बरोबर पकडले की नाही? नाही तर बस विसराल इथंच. मोठे बाई विसरतील तर का होते कपडे? येऊन जा अजून कपडे घ्यायसाठी वयाच्या गावी. हो उडव उडव मजा. हा उमा, माझी मजाक उडव. हा नाही नाही मोठी बाई, मी काही मजाक बिजक नाही उडवत आहे. आता कधी याल वीन बाई? आता कधी याल मोठ्या वीन बाई? कधी याल म्हटलं आता? हा येऊ ना बाई, आता येणं जाणंच राहील. आता तुमचा नंबर आमच्या गावी यायचा. हो हो येऊ ना. आता जाणं येणं चालूच नाही का? वीन बाई रागिनीला राहू द्या. इथेच राहू द्या रागिनीला, मग आमच्या सोबत येईल घ्यासाठी येऊ आम्ही तर. हो हो, या रागिणीला राहू द्या इथंच. का मोठी आई, मी नाही राहत बापा. हो रागिनी थांबून जा ना तू. आता लक्ष्मी येत आहे आमच्या सोबत, वीन बाईला काम होतील ना. कामामध्ये मदत की करू लागशील, थांबून जा. बघ ना मम्मी, मावशी ना. थांब ना रागिनी, थांब थांब. मग 2-3 दिवसामध्ये नेऊन देईन मी, थांबून जा. नाही भाऊजी, मी नाही थांबत. मी चालली बाबा, माझी बहीण जात आहे ना, मी कशाला थांबू इथं? मला करमेल का? मी आहे तरी करमणार नाही. नाही नाही, माझी ताई राहिली असती तर थांबली असती. चला ना तुम्ही पण आमच्या सोबत. अरे वा रागिनी, आता चल म्हणते ना तू तर. आधी म्हटले का की भाऊजी तुम्ही पण चला, मी तुम्हाला पण घ्यायला आली म्हणून म्हटलं का आधी? आधी नाही म्हटली, पण आता म्हटली ना भाऊजी. चला ना तुम्ही पण, करा तयारी. हो तर म्हणूनच तर म्हणून राहिलो की तू थांब, मग जाऊ आपण दोघेही जण. 2-3 दिवस थांब. नाही नाही बाबा, मी नाही थांबत. बरं तर वीन बाई आता निघतो आम्ही. हो बाबा, आता थांबा थांबा केली तर नाही थांबत आत. का करायचं आहे वीन बाई? 4 दिवस थांबला तर तोच आहे, 2 दिवस थांबला तर तोच आहे. वीन बाई लक्ष्मीला घ्यायला याल तर 4 दिवसाच्या मुक्कामाने यायचंय बरं का? आमच्या गावी पण यायचं आहे मग तुम्हाला. वा वा, तुम्हाला थांबा म्हटली तर नाही. 2 दिवसामध्ये तुम्ही आपलं गाव तर केले, आणि मला म्हणता की 4 दिवसाच्या मुक्कामाने याल. ते तर नाही जमणार बापा बाई. एकटी आली तर जमते. आता माझ्यासोबत 1-2 जणी राहतील. कोणाची अडचण कशी राहते, कोणाची अडचण कशी राहते तर माहित नाही. आता 4 दिवस जमते की नाही तर गाव तर बघू, आता वेळ आहे ना. आता बघा बरं, तुमच्याकडला दादा उद्या चालला म्हणून तुम्ही घाईघाईने चालले. हो वीन बाई, नाही तर थांबलं असतं तसं काही नव्हतं. छान कर्मताई होता मस्त. 2 दिवस कसे गेले हशी मजाकामध्ये तर काही समजलेच नाही. आणि खरंच सगळे चांगले आहेत इथले. सगळ्यांच्या इथं गेलो होतो, मस्त नाश्ता पाणी, कोणाच्या इथं जेवण. नाही नाही तसे चांगले आहेत. एकामेकाच्या घरच्या पाहुण्यांना बोलवणे, नाश्ता पाणी देणे सांगावं नाही लागत. हो तसंच पाहिजे, नाही तर काय का घेऊन जाते माणूस. आपले बोल चांगले पाहिजेत. मी तर लक्ष्मीला नेहमी म्हणते, बाई एक काम कमी करशील, पण तोंडाला तोंड द्यायचं नाही सासूने काही बोललं तर. तिची आई जेवढी नाही म्हणत असेल लक्ष्मीला, तेवढी मी लक्ष्मीला म्हणते. एकदा कोणी थापड मारली ना ते परवडते, पण असे शब्दाचे बाण कोणी चालवले की नाही तर ते एकदम आपल्या काळजाला लागतात. म्हणून मी नेहमी म्हणते लक्ष्मीला, सोचून समजून बोलत जाशील बाई. मला सांगा, आपली आई काही नाही बोलत का आपल्याला? आई किती बोलते. मग एखाद्या वेळेस सासूने बोलला तर त्याच्यामध्ये कशाला राग मानायचा? नाही नाही, लक्ष्मी तशी समजदार आहे. काही मी 1-2 शब्द बोली नाही तरी अशी काही म्हणजे तिला राग वगैरे येत नाही. तसंच पाहिजे. एका घरामध्ये राहतो आपण तर एकामेकाला बोलावंच लागते थोडासा. उमाताई पहा, हे किती गाई करत होते, झाली नाही का तयारी, झाली नाही का तयारी म्हणून. आणि आता बघ बरं, मस्त गोष्ट घालत आहेत तिकडे आपल्या इवयासोबत. अहो तर पार्वती बोलतील नाही तर का? आता काही गोष्टी बिष्ट्या असतील सांगायच्या, सांगू दे 2 मिनिट. हो तर ताई, मी कुठं नाही म्हणते, पण आपल्याला कशाला चला चला लावलंय? आपण इथं बाहेर येऊन उभे आहोत आणि आपण मस्त तिकडे गोष्ट हाकालत आहेत. लक्ष्मी फोन बिन करशील बा पोहोचल्यानंतर? हो ना आई, करेन ना, फोन करेन. आई आज आता रात्री होते, स्वयंपाक वगैरे करायची आवश्यकता नाही आहे. हो भात भाजी वाचला आहे ना, होते तोच होते. चला झाला का? बायांच्या तर गोष्टी संपतच नाही बाबा. वा रे वा, आम्ही तर येऊन इथं किती वेळचे उभे आहोत, तुम्हीच तर गायब होते ना. थोडासा सुपारी खात होतो. बरं ठीक आहे भाऊ, नमस्ते. हो जी भाऊ, नमस्ते नमस्ते. आता आजच्या रात्र थांबून जा म्हणतो तर नाही म्हणतात. नाही नाही भाऊ, आता निघतो ना. आता का जास्त वेळही नाही झाली, 7 वाजेपर्यंत गावी टच. कावेरी, आपल्या सासू सासऱ्यांचे पाया लागून घे. हो मावशी हो. रागिनी तू पण पाया लाग. मोठ्या माणसांच्या पाया लागून आशीर्वाद घ्यायचा. हो मावशी. आई रागिनीला पैसे दिले का? नाही बापा, मी नाही दिली. तू देऊन दे ना. हो ठीक आहे आई.